संघ या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करताना पाहायला मिळतो आणि नक्कीच या सामन्याचा आनंद घेण्यासाठी तेजस स्पोर्ट्सचे संघमालक देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानात तेजस स्पोर्ट दाभोली क्रिकेट संघाकडून दाजी धुरत आणि त्याचबरोबर पुनाजी कलंगुटकर. गोवा राज्यातील एक मोठं नाव टेनिस क्रिकेटचं. मागील हंगाम जर पाहायला गेलं तर चर्चेतील हे नाव पाहायला मिळतं. गोवा राज्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील पुनाजी कलंगुटकर ओव्हरसीज खेळाडू तेजस स्पोर्ट दाभोली क्रिकेट संघाकडून. आणि सलामीसाठी मैदानात स्ट्रायकी एंडवरती नॉन स्ट्रायकी एंडला दाजी धुरत हा फलंदाज. आणि पंचांचा ग्रीन सिग्नल कॉमेंट्री बॉक्समध्ये सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक निखिल गावडे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट असेल. पॉवर प्लेचं हे महत्त्वपूर्ण षटक. क्षेत्ररक्षणाचा विचार केला फ्लाइंग स्लिप. पहिला चेंडू जर पाहिला तर मिस टायमिंग फटका. समोरच्या दिशेने आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहिल्या चेंडूवरती या आखूट टप्प्याच्या चेंडूवर विकेट मिळवले गोलंदाज निखिल गावडे आपल्या संघासाठी. आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार बनलाय पुनाजी कलंगुटकर हा फलंदाज. समोरच्या दिशेने आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, आखूट टप्प्याचा चेंडू, परंतु उजव्याशीच्या बराचसा हा बाहेर होता. आणि जर पाहिला तर मिस टायमिंग फटका. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हे कमालीचं झेल. सर्वतोपरी झोकून दिलं या झेलसाठी, कारण ही विकेट खूप महत्त्वाची होती तेजस स्पोर्ट जर पाहिले तर साई शिलावन कारिवडे क्रिकेट संघासाठी. आणि हा पहिला धक्का बसतो तेजस स्पोर्ट दाभोली क्रिकेट संघाला. एक मोठा धक्का. मैदानाच्या आतमध्ये ओव्हरसीज खेळाडू संघाचा अष्टपैलू खेळाडू माघारी परतलाय आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय वन डाऊन बॅटर तिसऱ्या क्रमांकासाठी विठ्ठल कवटकर. आजच्या दिवसातील सर्वोत्तम ज्याने झेल पकडलं, जे सुरू मारत असताना जे झेल पकडलं तो विठ्ठल कवटकर. क्षेत्ररक्षणात दर्जेदार कामगिरी, परंतु आज संघाच्या कडधान्यात थोडासा विश्वास दाखवत असताना लवकर मैदानात पाठवलं. तिसऱ्या क्रमांकावरती विठ्ठल कवटकर हा फलंदाज स्ट्रायकी एंडवर. विठ्ठल कवेटकर हा फलंदाज स्ट्रायकी एंडवरती. क्षेत्ररक्षणाचा विचार केला राईट हँडर बॅटरसाठी एक मिड विकेट तैनात, मोठा फटका रोखण्यासाठी. त्याचबरोबर एक एक्स्ट्रा कव्हर देखील तैनात पाहायला मिळतोय 30 या सर्कलच्या बाहेर. यावेळी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत असताना चेंडू विकेट किपर गोपा भट्टा सर यांच्याकडे ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतं आणि बाकीचे सोपस्कार यष्टांच्या मागे पूर्ण होताना पाहायला मिळतात. निर्धाव चेंडू या धावपलकावरती एक बाद झालाय फलंदाज. 0 धावसंख्येवरती. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अजूनही 0 धावा धावपलकावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकादरम्यान. यावेळी शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने उंची प्राप्त केली. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू हवेत. झेल घेण्याचा साधा सोपा प्रयत्न आणि तो साधा सोपा प्रयत्न देखील मैदानात गमावताना पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक वैभव जाधव त्या ठिकाणी तैनात होता. शॉट स्क्वेअर लेगला, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हे झेल. संधी होती विकेट घेण्यासाठी, परंतु ही संधी काहीशी गमावली जाते या क्षणी. साई शिलवन कारिवडे क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून जीवनदान प्राप्त झाले. त्याचबरोबर एक धाव देखील मिळाली आणि सांघिक धावसंख्येचा आखाड ओपन झाला या धावपलकावर. स्ट्रायकी एंडवरती दाजी धुरत. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि गोल्डन डक वरती माघारी परतेल दाजी धुरत. सचिन टाककर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होत आहे कव्हर पॉइंटला. साधं सोपं झेल. आणि जर पाहिलं तर दुसरा धक्का बसतो तेजस स्पोर्ट दाभोली क्रिकेट संघाला. हताश आणि निराश मनाने माघारी परततो दाजी धुरत डगआउटच्या दिशेने. बॅकफुटवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहिला आणि त्याच ठिकाणी हा फटका निघाला कव्हर पॉइंटला. एक कमालीचं झेल. दुसरा धक्का बसलाय दाभोली क्रिकेट संघाला एक धावी धावपलकावरती. आणि आता मैदानाच्या आतमध्ये रोहन कुंभार हा फलंदाज विठ्ठल कविटकर याची साथ देण्यासाठी. कमालीची गोलंदाजी या पहिल्या षटकादरम्यान. पॉवर प्लेचं हे महत्त्वपूर्ण षटक. फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असून देखील अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. हे गोलंदाज निखिल्याची पाहायला मिळते आपल्या संघासाठी. रोहन कुंभार मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकी एंडवरती असेल. या जोडीला थोडासा वेळ मैदानात घालवावा लागेल संघासाठी. हलक्या हाताने फक्त कट केलाय चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगात गतीने आलाय. फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला करण्याचा प्रयत्न, परंतु जर पाहिलं तर फेकी वेगात गतीची आणि त्याचमुळे एक धाव इथे पूर्ण होत असताना सांघिक धावसंख्येत बदल घडेल धावपलकावरती. 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. रोहन कुंभार याच्या बॅटमधून हे एक धाव संघाच्या खात्यामध्ये बदल करणारे. धावपलकावर 2 धावा पाहायला मिळतात. 2 बाद.
पॉवर प्लेचं हे षटक अंतिम चेंडू या षटकातील राईट ओव्हर द विकेट निखिल गोलंदाजी मार्कवरती. यावेळी स्विच हिटचा फटका, चेंडू डीप थर्ड मॅनला जातोय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. आरसी ग्रुप हा षटकार विठ्ठल कविटकर याच्या बॅड मधून चेंडू जर पाहिला तर उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर अगदी वाईड यॉर्करच्या दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न हा होता आणि त्या ठिकाणी हा स्विच हिटचा दमदार फटका, बेमिसाईल टायमिंग या फटक्यामागे आणि डीप थर्ड मॅनला हा चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. आरसी ग्रुप हा षटकार विठ्ठल कविटकर याच्या बॅटमधून सांघिक धावसंख्या जर आता पाहिली तर धावपलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 8 धावा या धावपलकावर. सुरुवातीला 2 धक्के जरूर दिले परंतु त्या धक्क्यातून सावरत असताना एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये निखिलच्या विरोधात विठ्ठलच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा या धावपलकावर आमच्यासोबत स्कोरिंगसाठी सन्माननीय यश किंदळकर साहेब पाहायला मिळत आहेत. त्यांनी या स्पर्धेसाठी समालोचन करण्याची संधी दिली, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. आणि सुंदर स्कोर काउंटिंग देखील आमच्यासोबत प्रत्येक चेंडूवरती किती धावा बनल्यात हे आमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्कवर प्रतीक. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि पंचांकडे लाऊड अपील आणि ही अपील देखील उचलली जाते. यष्ट्यांच्या समोर पाहिला जातोय फलंदाज रोहन कुंभार आणि माघारी परतावं लागते. तिसरा धक्का बसतोय तेजसपूर दाभोली क्रिकेट संघाला. स्विच हिट करण्याचा हा प्रयत्न होता. प्रतीक याने विकेट मिळवली आपल्या संघासाठी. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता पूर्णपणे यष्ट्यांच्या समोर मधल्या यष्टीच्या समोर पाहिला गेला रोहन कुंभार आणि पंचांचा सिग्नल देखील फलंदाज बाद असल्याचा. तिसरा धक्का बसतो तेजसपूर दाभोली क्रिकेट संघाला. रोहन कुंभार माघारी परतल्या 1 या धावसंख्येवरती. सांघिक धावसंख्येचा जर विचार केला तर 8 धावा 3 गडी बाद या धावपलकावर. प्रतीक याने विकेट मिळवली आपल्या संघासाठी. दुसरं पॉवर प्लेचं हे षटक आणि या षटकादरम्यान पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय आपल्या संघासाठी प्रतीक गवंडे. 3 बाद 8 धावा स्थिती धावपलकावरती तेजसपूर दाभोली क्रिकेट संघासाठी. आणि हा खूप महत्त्वाचा सामना देखील जर पाहिला तर साईश 11 कारेवडे क्रिकेट संघासाठी आणि तेजसपूर दाभोली क्रिकेट संघासाठी देखील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडवरती ओमकार रेडकर. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने फटका, मिड विकेटच्या वरून चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. पंचांचा सिग्नल, 6 धावांचा कॉमेंट्री बॉक्स कडे. आरसी ग्रुप षटकार ओमकार रेडकर याच्या बॅटमधून. फुलटॉस चेंडू बदलालित्य दाखवण्याचा प्रयत्न होता, फिंगर रोल केले होते, लेग ब्रेक चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु फुलटॉस चेंडू पडला आणि त्यावरती हा बहारदार दमदार फटका आडव्या बॅटने मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. ओमकारने आपलं वैयक्तिक खातं ओपन केलं. या षटकाने सांघिक धावसंख्या 14 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा ओमकार रेडकर याचा, परंतु यावेळी जर पाहिलं तर चांगला चेंडू निर्धाव चेंडू या धावपलकावरती. सांघिक धावसंख्या 14 धावा या धावपलकावर पाहायला मिळतात. 3 गडी बाद होत असताना दुसरं षटक प्रगतीपथावरती. खेळ समाप्त झाला 3 चेंडूंचा या षटकादरम्यान. आणखी एक मोठा फटका आडव्या बॅटने मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जरूर जज करतोय परंतु त्याला देखील हाय हॅलो करत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे निघतोय 6 धावांसाठी. गगनभेदी हा षटकार ओमकार रेडकर याच्या बॅटमधून. या फटकेबाजीसाठी ओळखला जातो हा फलंदाज. लेग ब्रेक चेंडू परंतु बॅटच्या अगदी मधोमध हा चेंडू आलाय आणि मिड विकेटच्या वरून हा दूरवरचा षटकार. आरसी ग्रुप हा षटकार आणि या षटकाने सांघिक धावसंख्या 20 धावा या धावपलकावर. 2 षटकार ओमकारच्या बॅटमधून प्रतीकच्या विरोधात. यावेळी चांगला चेंडू, लेन चेंडू पडल्यानंतर बाहेर निघणार आणि पंचांचा इशारा जर पाहिला तर स्पेअर चेंडूचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. अतिरिक्त धावा खर्च करणारा हा चेंडू सांघिक धावसंख्येत देखील बदल घडवतोय. धावपलकावरती 21 धावा. आणखी एक लेग ब्रेक चेंडू मैदानात हाताळला जातोय गोलंदाज प्रतीक गवंडे याच्या कर्वे. मागील जर 2 षटकार पाहिले तर याच चेंडूवरती खेचले, ज्यावरती फुलटॉस चेंडूवरती एक षटकार आणि त्याचबरोबर एक ओव्हरपिच चेंडूवरती षटकार, परंतु त्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज प्रतीक गवंडे. निर्धाव चेंडू अंतिम चेंडू असेल या षटकातील. आणखी एक चांगला चेंडू, पुन्हा एकदा फिंगर रोल केले, चेंडूवरती पडल्यानंतर हलका स्विंग होणारा विकेट किपरकडे चेंडू जाऊन स्थिरावतोय. अंतिम चेंडू निर्धाव असेल गोलंदाज प्रतीक याचा आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा या धावपलकावरती. मोठे फटके सातत्याने खेळण्याचा प्रयत्न ओमकार रेडकर याचा, कारण
मोठ्या फटक्यांसाठी हा फलंदाज ओळखला जातो. टेनिस क्रिकेट बरोबरच अंडरआर्म क्रिकेट देखील अगदी चांगल्या दर्जाचा खेळणारा हा फलंदाज यावेळी मैदानात ओमकार रेडकर त्याची साथ देतोय. विठ्ठल कविटकर 3 चेंडूंचा सामना करत असताना 7 धावा. विठ्ठल कविटकर या फलंदाजाच्या बॅटमधून एक स्विचिटचा देखणा फटका विठ्ठल कविटकर याच्या बॅटमधून देखील मैदानात पाहायला मिळाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर ही सांघिक धावसंख्या 21 धावा या धावफलकावर. दुपारच्या सत्रानंतर हा साथ जर पाहिलं तर हे सामने संध्याकाळच्या सत्राच्या दिशेने वळताना पाहायला मिळतात आणि गोलंदाजी मार्क करते येतात तिसऱ्या षटकादरम्यान. आदित्य बेहरे हा गोलंदाज. राईट अप ओव्हर द विकेट असेल स्ट्राइकिंग एंडवरती विठ्ठल कविटकर. यावेळी फ्रंट फूटचा वापर करून फटका खेळण्याचा प्रयत्न, पुढेशी पावले सरकवले होते या चेंडूसाठी, परंतु चेंडूचा टप्पा जर पाहिला तर थोडासा मागे ठेवला. लेन चेंडू, धीम्या गतीचा चेंडू, फलंदाजाला प्रयत्न करण्यास भाग पडले या चेंडूवरती मोठ्या फटक्यासाठी आणि हे प्रयत्न देखील अपयशी ठरत आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान तेजसपूर दाभोली क्रिकेट संघाचे संघमालक ज्यांनी या स्पर्धेत हा दर्जेदार संघ उतरवला ते संघमालक सन्माननीय श्री तेजस गोवेकर साहेबांचं आगमन होतं. विनंती करतो त्यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर विकेट मिळताना पाहायला मिळते. गोलंदाज आदित्य बेहरे याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विठ्ठल कविटकर याचा, परंतु मिस टायमिंग फटका आणि हे कमालीचं झेल शॉट फायलेकच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाला. चौथा धक्का बसला तेजसपूर दाभोली क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या अजूनही स्थित पाहायला मिळते 21 धावा या धावफलकावरती. 4-21 धावा ही स्थिती धावफलकावरती. तेजसपूर दाभोली क्रिकेट संघ धावांसाठी संघर्ष करतोय मैदानात. पाहिलं तर या संघादरम्यान आक्रमक शैलीचे फलंदाज यांचा समावेश आणि त्याचमुळे आता मैदानाच्या आतमध्ये ओमकार रेडकर याची साथ देण्यासाठी लेफ्ट हँडर फलंदाज कृष्णा पाटकर हा फलंदाज पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडर फलंदाज बऱ्याच वेळानंतर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइकिंग एंडवरती आणि थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल देखील. वाईडिश लॉंग ऑन डीप मध्ये, त्याचबरोबर डीप मिड विकेट. पहिला चेंडू फेस करत असताना मोठा फटका, चेंडू वाईडिश लॉंग ऑनला जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. कृष्णा पाटकर याच्या बॅटमधून दमदार आरसी ग्रुप षटकार. गोलंदाज आदित्य बेहरे याच्या विरोधात. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो पुढे चेंडू टाकला, अगदी फलंदाजाच्या स्लॉटमध्ये हा चेंडू होता आणि डिपॉझिट केलाय वाईडिश लॉंग ऑनच्या प्लॉटमध्ये. हा 6 धावांसाठी चेंडू. षटकाने सांघिक धावसंख्या 27 धावा या धावफलकावरती. मैदानात उतरल्या मोठ्या फटक्याने आपल्या स्वतःच्या इनिंगची सुरुवात केली कृष्णा पाटकर या फलंदाजाने. वर द विकेट गोलंदाज मार्कवरती आदित्य बेहरे. यावेळी शॉर्ट चेंडू, आणखी एक दमदार फटका. यावेळी दिशा निवडली मिड विकेट क्षेत्राची आणि पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक सिक्सर मैदानात. कृष्णा पाटकर हिज ऑन फायर. मैदानात आक्रमकरित्या फलंदाजी. आदित्य बेहरे याच्या विरोधात हा काउंटर अटॅक. ॲक्शन रिप्लेमध्ये आखूट टप्प्याचा चेंडू. वेळ मिळाला या फटक्याला एक्झिक्यूट करण्यासाठी आणि मिडविकेटच्या वरून हा दूरवरचा षटकार आदित्य बेहरे याच्या विरोधात. 33 धावा या धावफलकावर. यावेळी निश्चित स्वरूपात दबाव हा पाहायला मिळतोय गोलंदाजावरती. उजव्या यशीच्या बराचसा बाहेर हा चेंडू, पंचांचा इशारा स्पेअर चेंडूचा आणि त्याचमुळे या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आणि तो दबाव पाहायला मिळाला गोलंदाज आदित्य बेहरे याच्यावरती. फलंदाजाच्या बॅटपासून आता चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न मैदानात चाललाय. यावेळी तोच प्रयत्न, चेंडू दूर ठेवण्याचा आणि मिस टायमिंग फटका देखील. शॉर्ट मिडविकेटचा क्षेत्ररक्षकाला झेल खाली. सचिन टाक्कर हा क्षेत्ररक्षक आणि विकेट नंबर 5 बॅक टू द पवेलियन. 5वा धक्का बसतोय तेजसपूर दाभोली क्रिकेट संघाला. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आणि ते आक्रमण सातत्यरित्या मैदानात करण्याचा प्रयत्न होता फलंदाज कृष्णा पाटकर याचा आणि या प्रयत्नात विकेट गमावून तो माघारी परततोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो दूरवरचा चेंडू आडव्या बॅटने फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका आणि शॉर्ट मिडविकेटला सचिन टाक्कर याचं कमालीचं हे झेल. पाच बाद धावफलकावरती 34 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती. कृष्णा पाटकर या फलंदाजाला मैदानात जर पाहिलं तर आक्रमणासाठी पाठवलं होतं संघाच्या कर्णधाराने आणि ते काम देखील केलं, परंतु ही लवकर विकेट देखील गमावली कृष्णा पाटकर याने. आणि आता मैदानाच्या आतमध्ये संघाचा कर्णधार, संघाचा नेतृत्वाधीश दाजी नाईक स्ट्राइकिंग एंडवरती पाहायला मिळतोय.
अंतिम चेंडू या षटकादरम्यान. चांगला चेंडू ब्लॉक होलमध्ये फेकला. चांगला फटका देखील ऑफ ड्राईव्हचा फटका वाईड मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव मिळेल या चेंडूवरती आणि या एकेरी धावेने सांघिक धाव संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा या धावफलकावरती 5 कडे बाद होत असताना अर्धा संघ जरूर डगआउट मध्ये पोहोचलाय, परंतु धावा देखील या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा. नक्कीच फलंदाजाने घाई केली मैदानात मोठ्या फटक्यांच्या नादात. 5 फलंदाज आतापर्यंत बाद होत असताना माघारी परतले आणि मैदानात जर पाहिलं तर जोडी दाजी नाईक आणि त्याच्या साथीला ओमकार रेडकर. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली बलशाली हा फलंदाज मैदानात. मागील सामना दरम्यान जर पाहिलं तर बहारदार फटकेबाजी आणि या सामन्या दरम्यान त्याच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. 35 धावा या धावफलकावर 5 बाद. रजत कुडाळकर गोलंदाज मार्कवरती 4थं षटक. साई शिलवण कारवडे क्रिकेट संघाकडून स्ट्रायकिंग एंडवरती दाजी नाईक असेल. पहिल्या चेंडूचा सामना करेल या षटकादरम्यान. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना मोठा फटका डीप काऊ कॉर्नरच्या वरून चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे जाईल. 6 धावांसाठी गगनभेदी आणि गगनचुंबी हा षटकार फलंदाज दाजी नाईक याच्या बॅटमधून रजतच्या विरोधात आणि स्वागत केलंय या दमदार षटकाराने. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो पुढे टाकलेला हा धीम्या गतीचा चेंडू, परंतु दाजी नाईक याच्या बॅटमधून हा ताकदवर षटकार देखील. 41 धावा या धावफलकावरती 5 बाद. यावेळी लेग ब्रेक चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने, परंतु बॅटच्या टोला चेंडू लागत असताना चेंडू शॉर्ट पॉईंटच्या दिशेने निघालाय. कोणती धाव नाही, निर्धाव चेंडू या धावफलकावरती. प्रत्येक चेंडू काही वेगळं करण्याचा प्रयत्न रजत कुडाळकर याचा. धीम्या गतीचे चेंडू काही वेगात गतीने चेंडू देखील टाकले जातात मैदानात आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडू. यावेळी आणखी एक मोठा फटका आडव्या बॅटने वाईड लॉंग ऑनला चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. दाजी नाईक मैदानात आगओकी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आरसी ग्रुप हा षटकार दाजी नाईक याच्या बॅटमधून रजतच्या विरोधात शफलून फटका हा खेळ आहे. डीप वाईडिश लॉंग ऑनला सांघिक धाव संख्या 47 धावा या धावफलकावरती. आक्रमणाला मैदानात सुरुवात झाली या 4थ्या षटकापासून. यावेळी चांगला चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, लेग ब्रेक चेंडू फिंगर रोल केले आणि इथे जर पाहिलं तर स्वतःच्या फटक्यावरती निराश. बॅटची कडा घेत असताना चेंडू सरळ विकेट किपरकडे स्थिरावतोय. महत्त्वपूर्ण ही विकेट साई शिलवण कारवडे क्रिकेट संघासाठी, जो फलंदाज येणाऱ्या काळात नक्कीच अडसर ठरणार होता. मोठे फटके ज्या फलंदाजाच्या बॅटमधून निघत होते त्या फलंदाजाला यावेळी माघारी परतवलं जाते. संघाचा कर्णधार माघारी परततोय. 6वा धक्का बसतोय तेजसपूर दाभोली क्रिकेट संघाला. सांघिक धाव संख्या धावफलकावरती 47 धावा 6 गडी बाद. चौथ्या षटकादरम्यान जर पाहिलं तर मोठे 2 फटके देखील मैदानात पाहायला मिळालेत, परंतु विकेट मिळवली आपल्या संघासाठी रजत कुडाळकर या गोलंदाजाने. आणि आता मैदानाच्या आतमध्ये ओमकार रेडकर याची साथ देण्यासाठी संदेश कुंडेकर, रुपा सँडी मैदानात. आणि आमच्याकडे माहिती येते की 47 धावा झाल्यात आणि या 47 धावामध्ये आतापर्यंत 7 षटकार लगावण्यात आलेत. याही वेळी आडव्या बॅटने फटका खेळ्या स्पेलेगला फॉरवर्ड स्पेलेगला थोडंसं गफलत पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून आणि त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षकाचा कच्चा दुवा हा हेरावत असताना या ठिकाणी 2 धावा संदेशाच्या बॅटमधून आणि या 2 धाव्याने सांघिक धाव संख्या 49 धावा या धावफलकावरती. आतापर्यंतच्या या 49 धावांमध्ये तब्बल 7 षटकार मैदानात खेचले जात आहेत तेजसपूर दाभोली संघांच्या फलंदाजाकडून, परंतु विकेट देखील गमावण्यात आलेत. 6 फलंदाज बाद होत आहेत. यावेळी स्लॉक स्वीपचा फटका डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग च्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी बेमिसाल टायमिंग आणि त्याचबरोबर हा दमदार फटका संदेश कुंडेकर याच्या बॅटमधून. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकता शफल होऊन हा स्लॉक स्वीपचा फटका. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जी गॅप होती त्या गॅपमध्ये हा फटका 4 धावांसाठी. अंतिम चेंडूवरती चौकार आणि सांघिक धाव संख्या 53 धावा या धावफलकावरती. सांघिक अर्धशतक या धावफलकावर तेजसपूर दाभोली क्रिकेट संघ उभारताना पाहायला मिळतोय. बहारदार फटकेबाजी, विस्फोटक फटकेबाजी या संघादरम्यान जर पाहायला गेलं तर सर्व फलंदाज अगदी अष्टपैलू फलंदाज, आक्रमक फलंदाज आणि त्या आक्रमक फलंदाजाने मैदानात
आक्रमकरित्या फलंदाजी केली. 6 बाद 53 धावा धावपलकावरती. येणाऱ्या 2 षटकांचा खेळ मैदानात अजूनही बाकी आणि गोलंदाजी दरम्यान जर पाहायला गेलं तर 5व्या षटकादरम्यान प्रतीक गवंडे हा गोलंदाज पाहायला मिळतो. सेकंड स्पेल असेल प्रतीक गवंडे या गोलंदाजा आणि संघातर्फे हे 5वं षटक. ओमकार रेडकर आणि त्याचबरोबर संदेश कुंडेकर ही जोडी मैदानात आतापर्यंत 12 या धावसंख्येवरती खेळतोय. ओमकार रेडकर 5 चेंडूंचा सामना करत असताना तर दुसऱ्या बाजूने 2 चेंडूंचा सामना करत असताना 6 या धावसंख्येवरती, ज्यामध्ये एक चौकार निघालाय फलंदाज संदेशच्या बॅटमधून. 5वं षटक प्रतीक गवंडे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. क्षेत्ररक्षणाचा विचार केला. डीप लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग ऑन साईडला आणि पहिला चेंडू फटका समोरच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात रजत कुडाळकर. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रतीकच्या विरोधात, परंतु हा प्रयत्न फसलाय. मिस टायमिंग फटका आणि 7वा धक्का बसतोय तेजस्पूर दाभोली क्रिकेट संघाला. स्वतःच्या फटक्यावरती निराश ओमकार रेडकर पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा जो पवित्रा होता फलंदाज ओमकार याचा, तो पवित्रा इथे जर पाहिला तर थोडासा असफल ठरतोय. झेलबादच्या स्वरूपात माघारी परतावं लागते. 7वा धक्का बसलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो फिंगर रोल केला या चेंडूवरती. पुढे टाकलेला हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु वाईडिश लॉंग ऑनला हे कमालीचं झेल रजत कुडाळकर या क्षेत्ररक्षकाकडून टिपण्यात आलं. धावपलकावरती 7 बाद 53 धावा ही स्थिती पाहायला मिळते तेजस्पूर दाभोली क्रिकेट संघाकडून. धावा तर मोठ्या बनवण्यात आल्या धावपलकावरती, परंतु विकेट देखील गमावण्यात येत आहेत तेजस्पूर दाभोली क्रिकेट संघाकडून. मैदानात स्ट्रायकी एंडवरती आता राकेश सारंग. आणखी एक विस्फोटक फलंदाज या संघातील स्ट्रायकी एंडवरती असेल. पहिल्या चेंडूचा सामना करेल या षटकादरम्यान. राईट मोर द विकेट प्रतीक गवंडे. यावेळी चांगला चेंडू फलंदाजच्या बॅटपासून दूर ठेवला. उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर हा चेंडू लेन चेंडू अतिरिक्त उंची देखील प्राप्त करतोय आणि त्यानंतर ट्रॅव्हल करतोय विकेट किपरकडे. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. सागिक धावसंख्या अजूनही 53 धावा धावपलकावर. तेजस्पूर दाभोली क्रिकेट संघ आतापर्यंत धावपलकावरती 53 धावा जोडतोय. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील. पायचीजसाठी यष्ट्यांच्या समोर सापडला जातोय फलंदाज राकेश सारंग आणि पायचीजच्या स्वरूपात बाद होत असताना 8वा धक्का बसतोय तेजस्पूर दाभोली क्रिकेट संघाला. चुकीचा फटका मैदानात म्हणावा लागेल. फलंदाज राकेश सारंग याच्या कर्वे 5वं षटक प्रगतीपथावरती. एका बाजूने संदेश देखील कमालीची फटकेबाजी करतोय, परंतु दुसऱ्या बाजूने विकेटची पडझड आता मैदानात कायम पाहायला मिळते. या षटकादरम्यान 8वा धक्का बसतो आणि ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि अगदी मधल्या यष्टीवरती सापडला गेला हा फलंदाज. पायचीच्या स्वरूपात LBW बाद होत असताना माघारी परततोय राकेश सारंग. आठ बाद 53 धावा या धावपलकावरती. नवीन फलंदाज मैदानात संकेत. नवीन फलंदाज संकेत मळेकर स्ट्रायकी एंडवरती. 8 बाद 53 धावा स्थिती धावपलकावरती. यावेळी लेग ब्रेक चेंडू फिंगर रोल केले. चेंडूवरती पडल्यानंतर चेंडू जर पाहिला तर उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर निघाला आणि त्याचमुळे पंचांनी देखील स्पेअर चेंडू घोषित केलाय. अतिरिक्त धावा हा खर्च करणारा चेंडू. नक्कीच प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला हा बोनस स्वरूपाचा धावा देऊन जाणारा चेंडू होता गोलंदाज प्रतीक गवंड्याचा. सांघिक धावसंख्या 54 धावा या धावपलकावरती. 5वं षटक प्रगतीपथावर स्ट्रायकी एंडवरती संकेत पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेट. यावेळी मिस टायमिंग फटका. बॅटची कडा घेत असताना विकेट किपराच्या हातामध्ये हे झेल. एक साधं सोपं झेल. 9वा धक्का बसतो तेजस्पूर दाभोली क्रिकेट संघाला. 54 या धावसंख्येवरती धावपलक स्थिरावलं गेलंय तेजस्पूर दाभोली क्रिकेट संघाचं. फलंदाज मैदानात येत आहेत. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करताना विकेट गमावून माघारी परत आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बाहेर निघणारा हा चेंडू बॅटची वरची कडा घेत असताना सरळ विकेट किपराच्या हातामध्ये एक साधं सोपं हे झेल. 9वा धक्का बसलाय तेजस्पूर दाभोली क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 54 धावा. अंतिम जोडी आता मैदानात असेल तेजस्पूर दाभोली क्रिकेट संघाची. विचार केला तर आक्रमकरित्या फलंदाजी मैदानात आणि अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी. या वेगवान चेंडू सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु जर पाहिलं तर हा निर्धाव चेंडू निघतोय. अंतिम चेंडू असेल या षटकातील.
नवीन फलंदाज स्ट्रायकी एंडवरती अंतिम जोडी मैदानात पाहायला मिळते दाभोली क्रिकेट संघाची. यावेळी पुन्हा एकदा अतिरिक्त उंची प्राप्त करणारा हा लेग ब्रेक चेंडू होता गोलंदाज प्रतीक गवंडे याचा आणि कमालीचं हे षटक समाप्त होतं साईश 11 कारिवडे क्रिकेट संघासाठी. फक्त जर पाहिलं तर स्वर स्वरूपाची जी धाव खर्ची केली ती एक अतिरिक्त स्वरूपाची धाव या षटका दरम्यान खर्ची होताना पाहायला मिळाली आणि तब्बल 3 विकेट या षटका दरम्यान प्रतीक गवंडे याच्या या षटकात पाहायला मिळाल्यात. प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजाला बाद करणारे हे सफलतापूर्वक षटक समाप्त झालंय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 9-54 ही स्थिती या धावपलकावरती तेजस्पूर दाभोली क्रिकेट संघाची पाहायला मिळते. अंतिम जोडी मैदान आणि पहिल्या डावातील आता अंतिम षटक असेल मार्गक्रमणावरती गोलंदाजी मार्कवरती. राहुल कुलकर्णी गोलंदाजी मार्कवरती. अंतिम षटक असेल स्ट्रायकी एंडवरती संदेश कुंडेकर. आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना करत असताना 6 धावा संदेशच्या बॅटमधून निघालेत. तो स्ट्रायकी एंडवरती अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी. या पहिल्या डावातील 54 धावा धावपलकावरती बनल्या. सुरुवातीच्या षटकापासून आक्रमकरित्या क्रिकेट पाहायला मिळालं मैदानात तेजस्पूर दाभोली क्रिकेट संघाकडून आणि नक्कीच या शेवटच्या षटकादरम्यान नक्कीच प्रयत्न असेल तो मोठ्या फटक्यांसाठी देखील. पहिल्या चेंडू जर पाहिला तर शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न संदेशाचा. डाव्या यष्टीच्या वरून चेंडूसह ट्रॅव्हल करतोय विकेट किपरकडे. बाकीचे सोपस्कार पूर्ण केले जातात विकेट किपर यांच्या माध्यमातून आणि पहिला चेंडू निर्धाव निघतोय संदेश कुंडेकर या फलंदाजाला. सांघिक धावसंख्या अजूनही स्थित पाहायला मिळते धावपलकावरती 54 धावा. 6वं षटक प्रगतीपथावरती आणि राहुल कुलकर्णी गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट असेल कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. यावेळी उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू अगदी जर पाहिलं तर खेळपट्टीच्या बाहेर देखील पाहायला मिळतो आणि त्याचमुळे पंचांचा इशारा कॉमेंट्री बॉक्सकडे की हा नो चेंडू फ्री हिटची संधी असेल. आता फलंदाज संदेश कुंडेकर याच्यासाठी लायसन असेल हे मोठ्या फटक्यासाठी. 55 धावा या धावपलकावर. फलंदाजच्या बॅटपासून चेंडू दूर ठेवण्याचा जो प्रयत्न होता राहुल याचा त्यामध्ये हा अतिरिक्त धावा खर्च करणारा चेंडू पाहायला मिळाला. फ्री हिटचा चेंडू. यावेळी समोरच्या दिशेने चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. झेल तर पकडण्यात आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानात केला जात होता परंतु एकच धाव मिळाली या चेंडूवरती. सुंदर क्षेत्ररक्षण प्रतीक गवंडे याचं डीप लॉंग ऑनला. फ्री हिटच्या चेंडूवरती झेल पकडलं परंतु फलंदाज नाबाद. 1 धाव या ठिकाणी या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या 56 धावा या धावपलकावरती. 56 रन लॉस ऑफ 9 विकेट 9 गडी बाद 56 धावा या धावपलकावरती. स्ट्रायकी एंडवरती राज सोडणकर हा फलंदाज. अंतरिम 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी या षटकातील. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राज सोडणकर याचा परंतु हा प्रयत्न जर पाहिला तर निष्फळ ठरतो. निर्धाव चेंडू धावपलकावरती. दुसऱ्या बाजूने मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न चालू आहेत संदेशाचे परंतु तो सध्या जर पाहिला तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आणि त्याचमुळे कुठेतरी ही धावसंख्या देखील रोखली जाते या धावपलकावर. लॉंग ऑफच्या दिशेने जर पाहिलं तर रजत कुडाळकर. ऑन साईडला लॉंग ऑनच्या दिशेने प्रतीक गवंडे पाहायला मिळतो. समोरच्या दिशेने हे क्षेत्ररक्षक. यावेळी शॉर्ट चेंडू बॅकफुटवरती जाऊन समोरच्या दिशेने फटका खेळाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल 1 धाव सहजगत्या पूर्ण होताना पाहायला मिळते या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या 57 धावा या धावपलकावर. अंतरिम 2 चेंडूंचा खेळ बाकी. नक्कीच या 2 चेंडूवरती मोठ्या फटक्यांचा प्रयत्न असेल संदेश कुंडेकर या बॅटरचा. आतापर्यंत 6 चेंडूंचा सामना करत असताना 7 धावा निघाल्यात संदेशच्या बॅटमधून या सामन्यादरम्यान. यावेळी शॉर्ट चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू आणि ही नक्कीच संधी दिली होती मोठ्या फटक्यासाठी गोलंदाज राहुल कुलकर्णी याने संदेशसाठी आणि संधीचं सोनं करत असताना शॉर्ट ऑन पुलचा फटका मिड विकेटच्या वरून चेंडू झालाय गोल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. आखूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पुलचा फटका मिड विकेटच्या वरून आरसी ग्रुप हा षटकार संदेश कुंडेकर याच्या बॅटमधून या षटकाने सांघिक धाव संख्या 63 धावा या धावपलकावर. बहारदार फटकेबाजी तेजस्पूर दाभोली क्रिकेट संघाकडून पाहायला मिळाले. या 63 धावांमध्ये जर पाहिलं गेलं तर तब्बल 8 षटकार पाहायला मिळत आहेत. यावेळी फुलरलेनचा चेंडू बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चांगल्या चेंडूने समाप्ती केली या षटकाची गोलंदाज राहुल कुलकर्णी याने. जरूर मागील चेंडूवरती षटकार खेचला परंतु त्यानंतर पुनरागमन करत असताना अंतिम चेंडू निर्धाव टाकला आणि 6 षटकांचा खेळ समाप्त होत असताना सांघिक धाव संख्या धावपलकावरती
तेजस्पोर्ट दाभोली क्रिकेट संघाची 9 बाद 63 धावा. बहारदार फटकेबाजी पहिल्या डावात पाहायला मिळाले तेजस्पोर्ट दाभोली क्रिकेट संघाकडून. दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर साई शिलवण कारिवडे क्रिकेट संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा असेल. पहिल्या विजयाच्या शोधात पाहायला मिळतोय साई शिलवण कारिवडे क्रिकेट संघ. नक्कीच त्या 2 गुणांसह 2 गुण महत्त्वाचे असतील साई शिलवण कारिवडे क्रिकेट संघासाठी. तर दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर नक्कीच दुसरा विजय प्राप्त करण्याच्या प्रयत्नात तेजस्पोर्ट दाभोली क्रिकेट संघ. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 64 धावांचं लक्ष साई शिलवण कारिवडे क्रिकेट संघासमोर आणि या 64 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आवाज ऐकूया सन्माननीय श्री समीर पांढरे सर यांचं. आमच्या मुख्य व्यासपीठावरती तेजस्पोर्ट दाभोली क्रिकेट संघाचे संघमालक तेजस गोवेकर यांचा आपण सन्मान करतो. या स्पर्धेची आठवण भेट म्हणून देऊन नक्कीच या स्पर्धेची आठवण भेट आपण देतोय. त्यांना सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती, ज्यांनी एक दर्जेदार संघ या स्पर्धेत दाखल केलाय. आपण जो पाहतोय तेजस्पोर्ट दाभोली क्रिकेट संघ आतापर्यंत 2 गुणांसह एका सामन्यात विजय प्राप्त करतो, एका सामन्यात पराभव देखील प्राप्त करतो आणि या तिसऱ्या सामन्यादरम्यान तेजस्पोर्ट दाभोली क्रिकेट संघ फलंदाजीत चांगली कामगिरी करतोय, परंतु आता गोलंदाजी कशा प्रकारे कामगिरी असेल 63 धावांचं लक्ष आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया पुन्हा एकदा सन्माननीय समीर पांढरे सर यांचा. निर्धारित 6 षटकं 64 धावांचं आव्हान. सुरुवात तर दिमागात झाली नव्हती. पुनाजी कलंगुटकर स्वस्तात तंबूमध्ये परतला. मात्र एकंदर विचार केल्यास या ठिकाणी पहिला गडी बाद झाला 0 धावेवर, दुसरा गडी बाद झाला एक धावसंख्या असताना, तिसरा गडी बाद झाला त्यावेळी 8 धावसंख्या, चौथा गडी बाद झाला 21 धावांवर, पाचवा गडी 34, सहावा गडी 47, सातवा गडी 53, आठवा गडी 53, नववा गडी 54 अशी अवस्था धावफलकावर. एकंदर 63 धावा, 64 धावांचं आव्हान विजयासाठी रजत कुडाळकर व गोपाळ बटा ही सलामीची बिनीची जोडी मैदानावर गेलेली दिसते. तर गोलंदाजी मार्कवर पाहायचंय कोण गोलंदाज सज्ज होतोय तो. पहिला चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा सुरेखरित्या टोलविला जातोय. चेंडूचा प्रवास हा डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. स्पर्धेमध्ये अस्तित्वाची लढाई खेळताना दिसतोय तो साईश 11 क्रिकेट संघ आणि पहिल्या चेंडूवर चौकार टोलवत या ठिकाणी 64 धावांचा पाठलाग करताना आम्ही सक्षम आहोत असे निर्देश काहीसे दिले जात आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राकेश सारंग हा सज्ज होतोय. वॉर्मअप पद्धतीचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा आणि स्वीपच्या बहारदार फटक्याद्वारे या ठिकाणी रजत कुडाळकर 4 धावा ह्या वसूल करतोय. परत एकदा राकेश सारंग राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. लेंथ चेंडू सुरेख असा फटका, चेंडूचा प्रवास डीप स्क्वेअर लेगला षटकारासाठी. आखूड टप्प्याच्या चेंडूला दयामाया न दर्शवता या ठिकाणी एक टोलेजंग फटका षटकारासाठी रजत कुडाळकर याच्या माध्यमातून आपण पाहतोय व या 6 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 10 धावांवर.
स्पर्धा उत्तरोत्तर रंगताना दिसते आणि या उत्तरोत्तर रंगणाऱ्या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं भवितव्य आपल्या खांदी घेत रजत कुडाळकर आक्रमकता सिद्ध करतोय. 64 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 10 धावा. राकेश सारंग फुलटॉस पद्धतीचा चेंडू डीप लॉंग ऑनच्या दिशेनं मोठा फटका. केवळ मैदानाच्या पलीकडे गेलेला चेंडू आणणे याच्या व्यतिरिक्त कोणतंही काम हे क्षेत्ररक्षकाला बाकी ठेवत नाही. चौकार रजतच्या खाती प्राप्त होतोय व या 4 धावांनी धावफलक पुढे सरकतोय, तो 14 धावांवर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. तेजस स्पोर्ट्स क्रिकेट संघ जी 63 धावसंख्या धावफलकावर झळकवतोय त्याचा पाठलाग करताना 14 धावा, 33 चेंडू 50 धावा असं समीकरण रजत कुडाळकर आक्रमक होताना निश्चितपणे या मैदानावर आपण पाहतोय. गोलंदाजीची दिशा बदलली जाते. पंचांच्या उजव्या हाताकडनं राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं राकेश सारंग गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण रचना एक डीप स्क्वेअर लेग व एक डीप लॉंग ऑन. परत आखूड टप्प्याचा चेंडू एक हाती फटका टोलविला जातोय. चेंडू डीप फाईन लेग सीमारेषा पार करत 4 धावांसाठी विसावा घेतोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 चेंडूंवर 1 षटकार व 3 चौकार यानं नटलेली तब्बल 18 धावांची वैयक्तिक खेळी रजत कुडाळकर याची एक विस्फोटकता या मैदानामध्ये सिद्ध करताना दिसते व त्याच्या आक्रमक फटकेबाजी समोर मात्र पुरता राकेश सारंग हा नतमस्तक होताना दिसतोय. 64 धावांचा बचाव करायचा आहे, मात्र 18 धावा ह्या 4 चेंडूंवर झालेल्या आपण मैदानावर पाहतोय. गोलंदाजी मार्कवर राकेश सज्ज. उजव्या इष्टवरचा चेंडू हलकेच कट केला जातोय. चेंडूचा प्रवासात थर्डमॅनला पुन्हा कलंगुटकर चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू सीमारेषा पलीकडनं आणण्याचं काम करतोय. आणखी एक चौकार रजत कुडाळकरच्या खाती या 4 धावांनी धावफलक वधारतोय तब्बल 22 धावांवर. पहिलं षटक या डावातील प्रगतीपथावर. एकंदर 22 धावा, 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या महागड्या षटकाच्या सांगतेसाठी राकेश सारंग हा गोलंदाज सज्ज. चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी रजत कुडाळकर याच्याद्वारे आपण या मैदानावर पाहतोय. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता पुनाजीच्या दिशेने टोलविला जातोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. पहिलं षटक तब्बल 22 धावा खर्च करणारं महागडं असं राकेश सारंग याच्याकरवी समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या सांगतेकरीस बिनबाद 22 धावा. आता 30 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय व 42 धावांची आवश्यकता. साईश स्पोर्ट्स कारिवडे, साईश 11 कारिवडे या क्रिकेट संघाला. पहिल्या डावामध्ये अक्षरशः षटकारांचा पाऊस आम्ही पाहिला. एक षटकार विठ्ठलच्या बॅटमधनं, 2 षटकार ओमकार लेडकर, 2 षटकार कृष्णा पाटकर, 2 षटकार दाजी नाईक, तर 1 षटकार या ठिकाणी संदेश कुंडेकर, असे षटकार या ठिकाणी तब्बल 8 पहिल्या डावामध्ये आम्ही पाहिले. आणि त्या 8 षटकारांना प्रत्युत्तर देताना, आक्रमक फटकेबाजीला प्रत्युत्तर देताना तब्बल 22 धावा रजत कुडाळकरच्या माध्यमातून आपण 4 चौकार व 1 षटकार यांच्या सहाय्यानं पहिल्या षटकात पाहतोय. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. राकेश याच्या जागी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राज चोडणकर याची वर्णी ही लागते. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. केवळ 2 खेळाडू 30 पलीकडे सीमारक्षक म्हणून तैनात. स्ट्राईकला फलंदाज गोपाळ बटा. ओव्हरपीच पदाईचा चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरनं टोलवण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पुन्हा कलंगुटकर येतोय. साधा सोपा झेल टिपतोय व या क्रिकेट मोसमामध्ये इन फॉर्म मध्ये नसलेला गोपाळ बटा स्वतःचा भोपळा न फोडता निराश मनानं खिन्न वदनानं मैदानाचा रस्ता सोडून पॅव्हेलियनच्या दिशेनं परततोय. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी तो शिकार होतोय. गोलंदाज राज याची 22 धावा धावफलकावर एका गाड्याच्या मोबदल्यात. बाद होऊन गोपाळ मैदानाच्या बाहेर जातोय. एक सन्नाटा निश्चितपणे गोटामध्ये पसरतोय. तो साईश 11 कारिवडे क्रिकेट संघाच्या नवीन फलंदाज या ठिकाणी सागर मोर्ये याची वर्णी ही मैदानावर लागते. फ्लाइंग स्टार्ट निश्चितपणे झाली होती ती रजत कुडाळकरकडनं, मात्र एक धावांचा ओघ हा काहीसा मंदावतोय. गोपाळ बटा झेलचित होऊन माघारी परततोय. नवीन फलंदाज राकेश याची वर्णी मैदानावर ही लागते व गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सफलता प्राप्त गोलंदाज राज षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. 29 चेंडू 42 धावांची आवश्यकता. 9 गडी अजूनही तंबूमध्ये शेष. राज पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा हा करतोय.
उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू बराच बाहेर जातोय. दोन्ही हात समांतर करत अनुभवी पंचांचा इशारा वाईडचा येतोय. अतिरिक्त धावसंख्या आपलं खातं खोलतोय व एका अवांतर धावेच्या सहाय्यानं 23 धावा धावफलकावर या साईश 11 कारवड्या क्रिकेट संघाच्या आपण पाहतोय. एका कार्याच्या मोबदल्यात दुसरं षटक प्रगतीपथावर पाठलाग होतोय निर्धारित 6 षटकांमध्ये 64 धावांचा. राज सज्ज अनिवंस असा बाउन्स अतिरिक्त उसळी या ठिकाणी चेंडू घेतोय. 1 फॉर द ओव्हर अशी सक्त ताकीद स्क्वेअर लेगचे पंच राधाकृष्ण पेडणेकर गोलंदाज राजला देत आहेत की शरीराचा वेध घेणारा या ठिकाणी चेंडू फेकण्यासाठी तू सज्ज होतोयस. एक चेंडू तुझ्याकडनं गणला गेलाय अशी काहीशी ताकीद दिली जाते ती गोलंदाज राजला. राज सज्ज यावेळी मात्र हलक्याच या ठिकाणी मिठास टच पाहतोय तो फलंदाज सागर याच्या करवी. चेंडूचा प्रवास होतोय तो डीप थर्डमॅनला चौकारासाठी. 4 महत्वपूर्ण धावा सागरच्या खाती. सागर चौकारानं स्वतःचं खातं खोलतोय, संघाला परावर्तित करतोय तो 27 धावांवर. या फटक्यामागे ताकद न होती तर होती केवळ कलात्मकता. वेगाचा वापर केला जातोय तो राज याच्या. उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू क्षेत्ररक्षण गृहरचना हे मर्यादित आणि केवळ पहिल्या स्लिपमधील खेळाडू व वाईड गलीमधील खेळाडू या 2 क्षेत्ररक्षकांना चकवत चेंडू थर्डमॅन सीमारेषा पलीकडे चौकारासाठी सागर याच्या माध्यमातून जातोय. 27 धावा 1 गडी बाद. परत एकदा गोलंदाज राज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका मिडॉनच्या दिशेनं एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न हा ना जरूर झाली होती. अखेर 2 फलंदाजांमध्ये अचूक समन्वय साधला जातो. एकेरी धाव सागरच्या खाती सहजगत्या जमा होते. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 28 धावांवर. डावातील दुसरं षटक प्रगतीपथावर 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पाठलाग होतोय 64 धावांचा. वैयक्तिक 22 धावांवर 4 चौकार व 1 षटकार यांच्या साहाय्यानं रजत कुडाळकर सामना करेल गोलंदाज राज याच्या गोलंदाजीचा. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न बरखुबीने या ठिकाणी हाताळला जातोय. चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषा पलीकडे चौकारासाठी जातोय. या मैदानावर आपल्या नावाची विशेष छाप पाडतोय तो रजत कुडाळकर. चतुरसूत्र फटके तो टोलवतोय. मैदानाची 4ही बाजू आपल्या आक्रमक फटकेबाजीनं तो सजवतोय व या 4 महत्वपूर्ण धावांनी आता सांघिक धावसंख्या तब्बल 32 अशी धावफलकावर. राहिले चेंडू 25 आणि 32 धावांची आवश्यकता. 9 गडी तंबूमध्ये अजूनही शेष. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत टोलविला जातोय तो मिडॉनला क्षेत्ररक्षण होते. चेंडू निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडूसह 10 धावा खर्च करणारं गोपाळ बजाच्या स्वरूपात एक सफलता प्राप्त करणारं षटक गोलंदाज राज चोडणकर याच्याकडनं समाप्त. 2 षटकांच्या सांगतेखेरीज 32 धावा. आता खेळ शेष राहतोय तो 4 षटकांचा म्हणजे 24 चेंडूंचा व प्रति षटकामागे 8 धावांच्या धावगतीनं 32 धावांची आवश्यकता साईश 11 कारवड्या क्रिकेट संघाला. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. बहुधा गोलंदाज रोहन कुमार याची वर्णी लागते. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक तिसरं षटक फेकण्यासाठी ती कोर्ट एंडकडनं गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी रोहन कुमार. पंच राधाकृष्ण पेडणेकर यांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं गोलंदाजी करेल असा अंदाज. यावेळी क्षेत्ररक्षण विखुरलेलं दिसतंय. एक डीप लॉंग ऑफ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, एक डीप मिड विकेट, एक डीप लॉंग ऑन, एक डीप स्क्वेअर लेग असे 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात. ऑन साईडला समोर आहे फलंदाज तो सागर. स्ट्राईकला 32 धावा या धावफलकावर. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा हलकेच खेळायचा होता तो शॉर्ट कव्हरला मात्र फटका अगोदर खेळतोय तो सागर. परिणामता चेंडू गोलंदाजाच्या दिशेनं प्रवास करतोय. फॉलो थ्रूवर क्षेत्ररक्षण होतंय त्या अर्थातच गोलंदाज रोहन कुमार याच्या करवी आणि परत एकदा रोहन कुमार गोलंदाजी मार्कवर सज्ज. 23 चेंडू 32 धावा. 9 गडी तंबूमध्ये अजूनही हे शेष. मधल्या यष्टीवरचा चेंडू हलकेच ढकलला जातोय तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. समय सूचकता सागर दर्शवतोय. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट करतोय. आक्रमक फटकेबाजीच्या भरात असलेला आपला सहकारी रजत कुडाळकर याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर कसं आणता येईल याची दक्षता घेतोय. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 33 धावांवर एका गड्याच्या मोबदल्यात. इथून चेंडू शेष राहत आहेत ते 22 व या 22 चेंडूंवर 31 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला या ठिकाणी रजत कुडाळकर सामना करेल तो रोहन कुमार याच्या गोलंदाजीचा.
सुरेख असा चेंडू प्रथम दर्शनी मोठा फटका टोलवण्याचे संकेत या ठिकाणी प्राप्त झाले होते ते रजतकडनं. मात्र चेंडूची गती पाहिल्यानंतर आपल्या मोठ्या फटक्याला कुठेतरी आवर घालतोय, सन्मान दिला जातोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय व एक निर्धाव चेंडू रोहन कुंभार याचा गणला गेल्यानंतर आता 21 चेंडू 31 धावा असं समीकरण येऊन ठेपतंय. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू नॉन स्ट्राईक वरनं सागर मोरे या ठिकाणी सांगतोय आपल्या साथीदाराला की लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाज रोहन करताना दिसतोय. त्यामुळे ते फिरकीच्या विरुद्ध फटका मारण्याचा तुझा प्रयत्न हा सलग दुसऱ्या वेळी निष्प्रभ ठरलाय. धावसंख्या 33 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू हलकेस कट केला जातोय. तो थर्डमॅनला एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. आपल्या स्क्रीनवर येतोय तो पुन्हाची कलंगुटकर. एक धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या मिळवित आहेत. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 34 धावांवर. माफक असं षटक रोहन कुमार याच्याकडनं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 5 चेंडूंवर आतापर्यंत नाममात्र 2 धावा खर्च करतोय तो रोहन कुमार आणि आपल्या कंजुषे षटकाच्या सांगतेसाठी तो सज्ज होतोय. स्ट्राईकला फलंदाज असेलच अर्थातच तो सागर मर्ये. ओव्हरपेच चेंडू हवेमध्ये टोलविला जातोय. निर्जन स्थळी चेंडूचा प्रवास. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत व जोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हरवर राकेश सारंग चेंडू अडवून चेंडूची फेक करतोय. 2 धावा सहजगत्या प्राप्त होत आहेत. खेळ समाप्त होतोय 3 षटकांचा. प्रतिषटकामागे 12 धावांच्या धावगतीनं 36 धावा धावफलकावर झळकल्या जात आहेत. आता खेळ शेष राहतोय तो 18 चेंडूंचा व या 18 चेंडूंवर 28 धावांची आवश्यकता. साईड ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन 3 षटकांमध्ये 28 धावांची आवश्यकता अजूनही. द मॅन ऑफ गोल्डन आर्म ज्याला म्हटलं जातं, जमलेली जोडी फोडण्यास माहीर गोलंदाज कृष्णा पाटकर याची वर्णी ही गोलंदाज म्हणून लागते. पहिला चेंडू यॉर्कर लेन पद्धतीचा सरळ बॅटने टोलविला जातोय. तो डीप लॉंग ऑनला एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. क्षेत्ररक्षण करताना थोडंसं फंबल होतंय. फेक येते ती स्ट्राईक एंडला आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसरी धाव रजत पूर्ण करतोय तो सागरच्या सहाय्यानं व या दुहेरी धावांनी आता 38 धावा धावफलकावर झळकलेल्या आपण पाहतोय. म्हणजे 26 धावांची इथून आवश्यकता व 17 चेंडूंचा खेळ हा बाकी. सतरा चेंडू 26 धावा. कृष्णा पाटकर गोलंदाजीवर सज्ज. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. पायचीसाठी दाद मागितली जाते. ही दाद स्वीकारली जाते. द मॅन ऑफ गोल्डन आर्म का संबोधलं जातं याची प्रचिती देताना कृष्णा पाटकर एक महत्वपूर्ण अडसर आपल्या संघासमोरील दूर करतोय. तो रजत कुडाळकर याच्या स्वरूपात. मधल्या यष्टीवरचा चेंडू होता. चेंडूला टोलवायचं होतं ते फाईन लेग क्षेत्रात. संपर्क होत नाही तो चेंडू आणि फळीमध्ये. चेंडू सरळ पॅडचा वेध घेतोय. यष्टीच्या मधोमध सापडतोय तो रजत कुडाळकर व पायचीत होऊन रजत कुडाळकरला माघारी हे परतावं लागतंय दुसऱ्या कड्याच्या स्वरूपात. सांघिक धावसंख्या 38 अशी धावफलकावर असताना सोळा चेंडू 26 धावा. 8 गडी तंबूमध्ये शेष. रजत कुडाळकर माघारी परततोय. 13 चेंडूंवर 5 चौकार व 1 षटकार यानं नटलेली तोडफोड अशी खेळी करत व त्याची जागा करण्यासाठी या ठिकाणी प्रतीक गवंडे याची वर्णी मैदानावर लागते. दोन्ही संघांना इथून निश्चितपणे समसमान संधी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कृष्णा पाटकर ज्या तऱ्हेनं गोलंदाजी करतोय या हे षटक निश्चितपणे सामन्याचं टर्निंग पॉइंटचं षटक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 16 चेंडू 26 धावांची आवश्यकता. प्रत्येक स्ट्राईकला क्षेत्ररक्षक रोरशनीची पाहणी करतोय तर नॉन स्ट्राईकला फलंदाज सागर मोरे हा स्तब्धपणे क्षेत्ररक्षक रोरशना पाहण्याचं कार्य करतोय.
फुलटॉस पद्धतीचा चेंडू वळविला जातोय तो ऑन साईडला शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं जोपर्यंत क्षेत्ररक्षण होतंय एक धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. प्रत्येक एकेर धावेने स्वतःचं खातं खोलतोय, संघाला परावर्तित करतोय तो 39 धावांवर. आता 15 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय, 25 धावांची आवश्यकता मैदानावर. स्ट्राईकला सागर वैयक्तिक 8 धावांवर 6 चेंडूंचा सामना करतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका हवेमध्ये टोलविला जातोय व बहुधा डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला चकवत एक मोठा फटका षटकाराच्या स्वरूपात सागर मोरे याच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. 6 धावांनी आता 19 धावांची गरज येऊन ठेपते ती मैदानावर. आपण पाहू शकता मधल्या यष्टीवरचा चेंडू होता. चेंडू पाहिल्यानंतर मोठा फटका मारण्याचा मोह हा यशस्वी होताना दिसतोय तो सागर याच्या माध्यमातून. आणि मोक्याच्या क्षणी सागर षटकार टोलवतोय. 14 चेंडूंचा खेळ बाकी, 19 धावांची आवश्यकता. 8 गडी तंबूमध्ये अजूनही. या ठिकाणी साईश 11 कारोली क्रिकेट संघाचे शेष. जसजसे सामने खेळवले जात आहे स्पर्धा उत्तरोत्तर रंगते एवढं मात्र नक्की. मधल्या यष्टीवरचा चेंडू वळविला जातोय, चेंडूचा प्रवास होतोय तो डीप स्क्वेअर लेगला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. एकेर धावेवर सागरला समाधान हे मानावं लागेल. या एकेर धावेने आता 18 धावांची आवश्यकता. 13 चेंडूंचा खेळ बाकी, म्हणजे 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटक 5 चेंडू यांच्या सांगतेखेरीज आपल्या षटकाची सांगता करण्यासाठी कृष्णा पाटकर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. समोर आहे तो प्रतीक गवंडे स्ट्राईकला. मोठा फटका टोलवायचा होता समोरनं. या ठिकाणी नो बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय, म्हणजे जे मर्यादेचं बंधन गोलंदाजला दिलं जातंय त्या बंधनाला कुठेतरी चुकतोय तो अर्थातच गोलंदाज कृष्णा. आणि त्यामुळेच नो बॉलचा इशारा जखम होते. त्या जखमेवर मीठ चोळणं म्हणजे काय तर पंचांकडनं फ्री हिटचा इशारा. आणि या फ्री हिटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी प्रतीक गवंडे हा सज्ज. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू खोदून काढला जातोय विथ अलॉंग द कार्पेट. जमिनीलगत चेंडूचा प्रवास होतोय तो डीप मिड विकेट क्षेत्रात चौकारासाठी. 4 महत्वपूर्ण धावा या शेवटच्या चेंडूवर मिळत आहेत. फ्री हिटचा चेंडू चौकार प्राप्त करून देतोय तो साईश 11 कारोडे संघाला. 51 धावा धाव फलकावर. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी, 12 चेंडूंवर 13 धावांची ही आवश्यकता. बारा चेंडू 13 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहन कुंभार वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक 5वं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईकला फलंदाज सागर तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज प्रतीक. बारा चेंडू 13 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सज्ज होतोय तो रोहन कुंभार वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक फेकताना. तर समोर आहे फलंदाज तो सागर स्ट्राईकला. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने चेंडू फेकला जातोय. हलकेच चेंडू टोलविला जातोय. चेंडूचा प्रवास दरम्यानला एकदा फलंदाज पूर्ण करतायत. दाजी धुरत चेंडूवर पोहोचतोय. चेंडू अडवून चेंडूची फेक करण्याचा तो पवित्रा जोपर्यंत घेतोय दुसरी धाव सहज साध्य केली जाते. आता 2 धावा या ठिकाणी सागर याच्या खाती. 2 महत्वपूर्ण धावा या ठिकाणी साईश 11 क्रिकेट संघ कारेवडीच्या खाती. 11 चेंडू 11 धावांची आवश्यकता. दोन्ही संघ या ठिकाणी विजयासाठी कसोटीचे प्रयत्न करताना या मैदानावर संघर्षमय क्रिकेटचं प्रात्यक्षिक घडवताना दिसत आहेत. 11 चेंडू 11 धावा. रोहन कुंभार गोलंदाजी मार्कवर परत एकदा चेंडू त्याच गतीनं टोलविला जातोय. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक दाजी धुरत चेंडूवर पोहोचतोय. केवळ एकेर धाव प्राप्त होते ती फलंदाज अर्थातच सागरला. एकेर धावेने धाव फलक बदलतोय तो 54 धावांवर. 10 चेंडू 10 धावा असं समीकरण. प्रतीक गवंडे स्ट्राईकला सामना करेल रोहन कुंभार याच्या गोलंदाजीचा. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जात एक सुरेख असा स्क्वेअर कटचा फटका टोलविला जातोय. चेंडूचा प्रवास जोपर्यंत डीप पॉईंट सीमारेषेपर्यंत घडतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तोही यशस्वीतेत परावर्तित होतोय. म्हणजे 56 धावा धाव फलकावर. 8 धावांची गरज. 9 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय.
9 चेंडू 8 धावा. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय तो रोहन. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू हलकेच तोलविला जातोय. तो लॉंग ऑफच्या दिशेनं एक धाव फलंदाज पूर्ण करताय. क्षेत्ररक्षक राकेश चेंडूवर पोहोचतोय. चेंडूची फेक करतोय. एकेर धावेने 57 धावा धावफलकावर. 7 धावांची गरज. 8 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईकला सागर सामना करेल तो गोलंदाज रोहन कुंभार याच्या गोलंदाजीचा. हलकेच चेंडू ठिल्या हातानं टोलविला जातोय. फटक्यामागे ताकद या ठिकाणी आजमावली नव्हती. केवळ चेंडू हलकेच ढकलला होता. तो लॉंग ऑफ क्षेत्रात जोपर्यंत क्षेत्ररक्षण होते एकेर धाव सहजगत्या पूर्णत्वास नेली जाते. षटकाची सांगता करण्यासाठी एका चेंडूचा अवधिशेष. 7 चेंडू 6 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला प्रतीक क्षेत्ररक्षक रोजनीची पाहणी करतोय व रोहनची गोलंदाजी खेळण्यासाठी तो सज्ज होतोय. मोठा फटका सजवायचा होता. चेंडू हवेत न जाता जमिनीलगत घरंगळत जातोय. एक धाव तो फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय जोपर्यंत विठ्ठल चेंडू अडून चेंडूची फेक करतोय. दुसरी धाव सहजगत्या पूर्णत्वास नेली जाते. षटक क्रमांक 5 हे बघता बघता समाप्त होतंय. 5 षटकांच्या सांगतेखेरीज 60 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. आता चेंडू शेष राहत आहेत ते 6 व या 6 चेंडूंवर नाममात्र 4 धावांची आवश्यकता विजयासाठी. अनेक क्रिकेटचे चढ उतार ज्यानं पाहिले तो सँडी कुंडेकर हे शेवटचं षटक फेकण्यासाठी येईल असा कयास असा अंदाज वर्तवला जातोय आणि तो अंदाज योग्य आहे की नाही किंवा तो अंदाज या ठिकाणी जो वर्तवला जातोय त्यावर शक्यतेचा शिक्का हा पुसून या ठिकाणी निश्चितीचा शिक्का बसतोय की नाही हे सांगण्यासाठी काही क्षण या ठिकाणी मैदानावर खर्च होताना आपण अनुभवतोय. 6 चेंडूंचा खेळ बाकी. 4 धावांची आवश्यकता. यानंतर सामना होईल महत्त्वपूर्ण तो म्हणजे भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला व वसंत चॅलेंजर्स मणेरी या 2 संघादरम्यान. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. नाणेफेकीचा कौल आजमावण्यापूर्वी आपण आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट या ठिकाणी सादर करायची आहे. भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला आणि वसंत चॅलेंजर्स मणेरी. 6 चेंडू 4 धावा. सागर मर्ये हा स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज प्रतीक गवंडे. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सँडी कुंडेकर सज्ज होतोय. पहिला चेंडू आखोड टप्प्याचा हलकीच दिशा दिली जाते. ते शॉर्ट फाईन लेगला एकेर धाव घेण्यासाठी मैदान सोडलं जातंय. दुसऱ्या बाजूला धावचीच्या अडचणीत येऊ शकला असता तो सागर, मात्र अचूक यष्ट्यांचा वेध घेण्यास कमी पडतोय तो या ठिकाणी गोलंदाज सँडी कुंडेकर. त्यामुळे जी धाव जीवावर बेतू शकली असती ती अखेर पूर्णत्वास नेली जाते. आता 3 धावांची गरज व 5 चेंडूंचा खेळ हा बाकी. मोठा फटका निघतोय. चेंडूचा प्रवास हा निश्चितपणे डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे षटकारासाठी जातोय. या षटकारानं गुणतालिकेमध्ये या ठिकाणी साईश 11 कारुडे क्रिकेट संघ आपलं खातं खोलतोय. या संघाचे सर्व सामने संपतायत. 2 गुणांवर त्यांना समाधान मानावं लागतंय. तेजस स्पोर्ट्स दाभोली संघालाही 2 गुणांवर समाधान मानावं लागतंय आणि या स्पर्धेमध्ये अस्तित्वासाठी मात्र भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला आणि वसंत चॅलेंजर्स मणेरी या सामन्याची या दोन्ही संघांना वाट पाहावी लागेल एवढं मात्र नक्की. भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ कर्णधार दर्शन बांदेकर व वसंत चॅलेंजर्स मणेरी क्रिकेट संघाचा कर्णधार सोहेल. आपण नाणेफेकीचा कौल आजमावण्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय. सोहेल या ठिकाणी उपस्थित झालाय तरी दर्शन बांदेकर आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचंय. सामन्यामध्ये विजयशील संपादन करतोय तो अर्थातच या ठिकाणी साईश 11 कारिवडे आणि या साईश 11 कारिवडे क्रिकेट संघाच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा ज्याचा तो रजत कुडाळकर सामनावीर या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. फलंदाजी करताना अवघ्या 13 चेंडूंवर 29 धावांचं बहारदार योगदान. गोलंदाजी करताना 1 सफलता म्हणजे अष्टपैलू कामगिरी करणारा रजत कुडाळकर या सामन्याचा हिरो ठरतोय. सामनावीर या पारितोषिकाने त्याला गौरवलं जातंय. यानंतर इतर 2 संघांचं भवितव्य ठरविणारा हा सामना महत्त्वपूर्ण भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला आणि वसंत चॅलेंजर्स मणेरी या 2 संघात दरम्यान या ठिकाणी खेळवला जातोय. जर तरवर निश्चितपणे या ठिकाणी